नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सवाल हा आहे की चिपीचं श्रेय नेमकं कुणाचं आहे? कोकणाच्या विकासाला नवे पंख देणारं चिपी विमानतळ हे लवकरच कोकणवासियांच्या सेवेमध्ये दाखल होतंय, पण ते दाखल होण्याच्या आधीच कोकणात धुमशान सुरू झालंय. हे धुमशान सुरू आहे श्रेयावरून. चिपी विमानतळ जर उड्डाणासाठी सज्ज असेल तर ते उड्डाण नेमकं कुणामुळे, त्याला पंख कुणी दिले आणि मग त्याचं श्रेय कुणाचं, या सगळ्यावरून पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे म्हणजे भाजप असा सामना रंगताना दिसतोय. आणि आज या सगळ्या संदर्भात अगदी काल जेव्हा राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की याचं 9 ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे आणि तेव्हापासूनच या वादाला सुरुवात झाली. त्या बघणार आहोत आपण, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत मान्यवरांसोबत. तेव्हा चिपी विमानतळ आता कोकणाच्या सेवेमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालेला असताना राणे विरुद्ध शिवसेना या संघर्षाचा पुढचा अंक चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून आपल्याला रंगताना दिसणार आहे आणि या राजकीय सामन्याला सुरुवात सुद्धा झाली आहे. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळ 9 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ते चालू होईल असं सांगितलं, त्याचं उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं. पण त्याच वेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्ला चढवला. मुख्यमंत्री आले तरी चालतील, नाही आले तरी चालतील असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकपणे शिवसेनेकडून सुद्धा त्याची प्रतिक्रिया आली आणि नारायण राणे यांचा याच्यात काहीही संबंध नाही, त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणत कुठेतरी शिवसेनेनं सुद्धा राणेंवरती हल्ला चढवला. त्यामुळे जोपर्यंत म्हणजे 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचा हा सगळा सोहळा होणार आहे उद्घाटनाचा, पण त्याआधीच राणे विरुद्ध शिवसेना हा सामना चिपी विमानतळावरून रंगताना पाहायला मिळाला. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. थोड्याच वेळात आपल्या सोबत दाखल होणार आहेत वैभव नाईक, शिवसेनेचे आमदार. आपल्या सोबत आता जोडले जात आहेत भाजपचे नेते प्रमोद जठार. प्रमोदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आमचा सवाल थेट आहे, चिपीचं श्रेय कुणाचं? विलासजी, माझं म्हणणं असं आहे की बघा, ही मूळ कल्पना जी सिंधुदुर्गामध्ये विमानतळ व्हावं, ही मूळ कल्पना नारायणरावांची, राणे साहेबांची. ही चिपीची परुळ्याची जी जागा आहे ही वेंगुर्ला आणि मालवणच्या बॉर्डरवरती आहे. ही जागा निश्चिती, कारण त्यावेळेला 2-3 जागा निश्चित होत होत्या. कासारड्याला काही जागा होत होती, कणकवलीमध्ये, मालवणच्या ह्या चिपीच्या या सगळ्या पठारावरती ही जागा आणावी, ही पण जागा शोधली नारायणरावांनी, म्हणजे राणे साहेबांनी. 2000 माननीय मुख्यमंत्री असताना, राणे साहेब त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री असताना, त्यांनी ह्या सगळ्या ही जागेची पाहणी, त्यानंतर त्यांची ती कल्पना, याला त्यांनी मूर्त स्वरूप दिलं. 2013ला जेव्हा ते उद्योग मंत्री झाले तेव्हा त्यांनी या माननीय सुरेश प्रभू जे केंद्रीय मंत्री होते त्यावेळेला, त्यांच्या माध्यमातून त्यांनी भूमिपूजनाचा पण कार्यक्रम त्यावेळेला केला. त्यामुळे माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या मंडळींनी, म्हणजे शिवसेना असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अगदी भारतीय जनता पक्षात सुद्धा असेल, या सगळ्यांनी या चिपीच्या विमानतळाची ज्याची मूळ कल्पना होती किंवा ज्यांनी ही जागा शोधली, ज्यांनी याचं भूमिपूजन पहिलं केलं, राणे साहेबांना द्यायला काही हरकत नाही, मनाचा मोठेपणा करून. माननीय आता आणि योगायोगाने त्यात केंद्रात एवढ्या मोठ्या कॅबिनेट मंत्री पदावर आहेत, मोदींचं एवढं मोठं तगडं सरकार आहे, एव्हिएशनचे मंत्री सुद्धा ज्योतिरादित्य आहेत. अशा वेळेला मला वाटते कोकणातल्या आम्ही सगळ्या राजकारण्यांनी मनाचा मोठेपणा करून त्यांना अशा प्रकारची हे श्रेय द्यायला हरकत नाही, कारण हे काम, फार मोठं काम त्यांच्या माध्यमातून. वैभव नाईक आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. वैभव नाईक जी, प्रश्न हा आहे, तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवणार का? ज्यांच्या कल्पनेतून हे साकारलं, ज्यांच्या प्रयत्नांनी हे साकारलं, त्यांना तुम्ही श्रेय देणार का? खरं तर चिपी विमानतळाचं आता उद्घाटन 9 तारखेला प्रत्यक्ष सुरुवात होते. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे दोनांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आता विकासाची वाटचाल सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरू झाली.
परंतु आपण जो प्रश्न विचारला मनाचा मोठेपणा आपण स्वीकारणार का, खरं तर चिपी विमानतळासाठी जटार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1999 मध्ये या चिपी विमानतळाच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. परंतु आपल्याला माहिती असेल, जटार साहेबांना माहिती असेल, जटार साहेब सुद्धा त्यावेळी आंदोलनात आमच्या सोबत होते की जवळजवळ 600 हेक्टरपेक्षा जास्त जागा त्यावेळी पेन्सिल नोंदी झालेल्या होत्या. म्हणजे विमानतळ 250 हेक्टर मध्ये आणि 600 हेक्टर एक्स्ट्रा जागा घेण्यात आली होती. आणि ती कोणाची होती यासाठी त्यावेळी आम्ही आंदोलन सुद्धा या ठिकाणी केलं. आणि 2004 मध्ये सगळ्यांनी आंदोलन केल्यामुळे 2004 मध्ये ह्या पेन्सिलच्या नोंदी होत्या त्या सरकारने त्यावेळी दबावामुळे रद्द केल्या. नंतर आता विमानतळ 2004 पासून विमानतळाचं काम सुरू झालं. 2014 मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शिवसेना सरकार आलं, त्या सरकारमध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा आम्ही आढावा घेतला होता की कारण हे विमानतळ हे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या MIDC मार्फत या ठिकाणी होतं. त्यावेळी आढावा घेतला तर फक्त या विमानतळाचं काम 14% काम त्यावेळी पूर्ण झालं असं लेखी पत्र त्या IRBच्या म्हणजे जो PAP आपण हा प्रकल्प करतोय, PAP IRB आणि MIDC फक्त 14% काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस असतील, माननीय सुभाष देसाई त्यावेळेचे उद्योगमंत्री आणि आता पण सुदैवाने तेच उद्योगमंत्री आहेत, यांनी आढावा घेतला. खासदार विनायक राऊत यांनी यासाठी कायम सातत्याने धडपड करत होते आणि आढावा घेतला. आणि ह्या आढाव्यानंतर लक्षात आलं की फक्त 14% काम पूर्ण आहे. त्यानंतर IRBची काही अडचणी IRB कंपनीला होत्या. कोल्हापूरचा टोल त्यावेळीच रद्द झाला होता आणि त्यामुळे IRBने काही अडचणी सांगितल्या, परंतु ते आता तुम्ही एवढं काम केलं तर पुढे गेलं पाहिजे असं त्यांना दिसून सांगण्यात आलं. आणि त्यानंतर विमानतळाचं काम पुन्हा एकदा सुरू झालं. सुदैवाने त्याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सुरेश प्रभू या ठिकाणी एव्हिएशन मिनिस्टर झाले. ते एव्हिएशन मिनिस्टर होते त्याचवेळी ते आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून त्यावेळी विमानतळाची ट्रायल पण घेण्यात आली, यशस्वी ट्रायल या ठिकाणी घेण्यात आली. आणि फक्त ते विमानतळ त्यावेळी सुरू केलं होतं, फक्त ट्रायल घेतली होती. परंतु त्यानंतर सरकारने DCGI जी केंद्राची ह्या विमानतळ प्राधिकरण आहे त्याची परवानगी घेते, त्यांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी सुद्धा मग सुरेश प्रभू असताना त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा त्या कमिटीवर सुदैवाने ते होते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की माझं म्हणणं आहे की सगळ्यांचेच त्यासाठी प्रयत्न आहेत, परंतु एक लक्षात घ्या की सगळ्यांचे प्रयत्न असताना कोणीतरी मिस केलंय. तुम्हाला पाहिजे तर मी विमान मध्ये बसवू, तुम्हाला पाहिजे तर मी विमानतळात सोडू, ही भाषा मात्र म्हणजे ही भाषा ज्यांना मोठेपण द्यायचं असेल त्यांच्याकडे ही भाषा योग्य नाही. आपण लोकांना वैभवजी कळला तुमचा मुद्दा. मी विचारतो प्रमोदजींना. प्रमोदजी, तुम्ही म्हणताय त्यांनी मोठेपणा दाखवायला हवा, पण काल नारायण राणेंनी सुद्धा एवढा मोठेपणा दाखवायला हवा होता ना, की नाही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, प्रोटोकॉल आहे, त्यांना यावंच लागेल? नाही, आता काय झालंय, या दोन्ही मंडळींची थोडी मन एकमेकाबद्दल कलुषित झालेली आहेत, या आपल्याला एकूण सगळ्या राजकारणाच्या याच्यावरून दिसतंय. माझं म्हणणं, हा जो वैभवजी आमदार आमचे जे सांगताय तो पाठपुरावा झाला. माझं म्हणणं आहे, जर शिवसेनेने पहल केली असती की हो राणे साहेबांची कल्पना होती, राणे साहेबांनी जागा दाखवली, पहिलं भूमिपूजन त्यांनी केलं म्हणून आपण मनाचा मोठेपणा दाखवून चला केलं असतं. माझं तर पुढचं म्हणणं आहे साहेब की अजूनही हे PPP मॉड्यूलवरचं प्रोजेक्ट आहे, हे IRBला BOT तत्वावरती चालवायचं आहे. आजही 9 तारखेला 9 ऑक्टोबरला हे सुरू होईल. पण माझं म्हणणं आहे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अनेक गोष्टी अजून प्रलंबित आहेत. अजूनही त्या विमानतळाकडे कुडाळ पासून जाणारा रस्ता वैभवजी अजूनही पूर्ण झालेला नाहीये. हा तुमच्या ताब्यातला आहे. माझं म्हणणं ते पूर्ण करा, त्याचं श्रेय घ्या. माझं म्हणणं आहे, या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगू शकतो, याने जर व्यवस्थित, आता हे सगळं ठीक आहे, या थोरा मोठ्यांच्या जे काय रागवे रुसवे आहेत ते आपण बाजूला ठेवू. याचं आता रेल्वे, मधु दंडवते साहेबांनी रेल्वेचं उद्घाटे आहेत म्हणून मधु दंडवते साहेबांनी रेल्वे त्याचं नाव लागलं त्यांचं की साहेबांनी आणली, का सगळा फॉलोअप साहेबांनी केला नसेल, अनेक अधिकाऱ्यांनी केला, अनेक राजकारण्यांनी केला. म्हणून जी गोष्ट ज्याची कल्पना असते त्यांच्या नावावरती चढून जाते. माझं म्हणणं, शिवसेनेने जरा मनाचा मोठेपणा करावा. आपले नारायण राणे ज्येष्ठ आहेत, तुमच्या 40 वर्ष शिवसेनेत आलेले आहेत, जरा मनाचा मोठेपणा करून आपण त्यांना श्रेय द्यायला हरकत नाही. आणि हे जे पाठपुराव्याच्या अनेक गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगतो, इथल्या ज्या इलेक्ट्रिसिटी जी आहे, वैभवजी नाही, आजही ह्या इथली येणारी जी वीज वाहिनी आहे ती अंडरग्राऊंड नाहीये. हे कंपल्शन आहे की तिकडच्या असणाऱ्या वीज वाहिन्या जमिनी खालून हव्यात, अजूनही वरून आहेत. आणि अजूनही त्याला तिकडनं कुडाळच्या त्या नदीवरनं येणारं पाणी अजूनही पोचलेलं नाहीये, रस्ता अजूनही पूर्ण नाहीये. माझं म्हणणं, ह्या 3 गोष्टी अपुऱ्या राहिल्यात.
त्या पूर्ण करा आणि ठीक आहे. शिवसेनेने त्या राज्य सरकारने त्याचं श्रेय ठीक आहे. घ्यावं. मी वैभवजींना विचारतो. वैभवजी, मी स्वतः जाऊन आलोय तिकडे, बघितलंय, रस्ता नाहीये. विमान उडेल समजा, पण रस्ता नाही, अशी परिस्थिती असेल तर तीही योग्य नाहीये. मला कुठेतरी संवादातून ह्या सगळ्या गोष्टी सुटल्या तर कोकणासाठी अधिक योग्य ठरतील असं नाही वाटत? काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क होत नाहीये. मी प्रमोदजींकडे पुन्हा एकदा जातोय. प्रमोदजी, हसू नका खरं तर, पण नारायण राणेंची सगळी राजकीय कारकीर्द जर बघितली तर त्या राजकीय कारकिर्दीमुळे सगळ्याच पक्षांना श्रेय मिळतंय का हो? ते आधी शिवसेनेत होते, त्यांनी मूर्त कल्पना मांडली, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले, उद्योगमंत्री झाले, पुन्हा ते आता भाजपमध्ये आले. सगळ्यांना श्रेय मिळण्याची संधी मिळून दिली का राणेंनी? नाही, माझं काय म्हणणं आहे की बघा, ते आता ज्येष्ठ आहे आणि एखाद्या ज्येष्ठ माणसाबद्दल आपण आमच्यासारख्या सगळ्या छोट्या मंडळीने, वैभवजी असतील, मी असेल, आपण त्यांना त्यांचं श्रेय दिलं आणि मनाचा मोठेपणा आपण केला तर काय फरक पडतो? आपल्या घरात पण वडील असतात ना, कधी कधी अशा गोष्टी असतात, अशा काही इगोज येतात, ज्येष्ठपणामुळे येतात. आपण काही गोष्टी समजा ऍक्सेप्ट केल्या आणि म्हटलं ठीक आहे बाबा, विमानाचा श्रेय तुम्ही घ्या, रस्ता आम्ही करून देतो, आम्ही केल्या, तर मला वाटते शिवसेनेने थोडा कमीपणा घेऊन अशा प्रकारचं, बघा विनायक राऊतांची काय भाषा आहे हो, आपण राणे साहेबांना बोलता काय मगाशी विनायक राऊतांची भाषा आहे, त्या बिळावर नागोबा येऊ नका, आमक येऊ नका, आमक काय लँग्वेज आहे अहो. माननीय खासदार आहात तुम्ही, पण तुम्ही तरी तुमच्या भाषा त्याने ठीक आहे बाबा, त्यांना आपण परवा म्हटलं एक ठाकरी भाषा आहे, ठाकरेंचं आणि राणेंचं वैर आहे, त्या भाषेत माझं म्हणणं आम्ही मंडळींनी तरी भाषा सुधारली पाहिजे का नाही? काय विनायक, आता वैभव नाईकजी किती सुंदर बोलतात, माझं म्हणणं बोला ना असं. काय त्या राऊत साहेबांची भाषा आहे, काय खासदार आहेत का तुम्ही त्यांना बोलतात काय? ठीक आहे, मी वैभवजींकडे जातो. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर सुद्धा कोकणाच्या विकासामध्ये या विमानतळाचं किती मोठं योगदान असणार आहे. खरं तर या सगळ्या विकास कामांना आता सुरुवात झाली म्हणायची की उशीर झालाय म्हणायचं? कुठंतरी अंतर्गत वादातून, स्पर्धेतून कोकणाचा विकास होणं अपेक्षित असताना वादातून त्याला खीळ तर बसणार नाही ना, याच्याबद्दल सुद्धा बोलूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय विशेष कार्यक्रम, चिपीचं श्रेय नेमकं कुणाचं, आणि याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत वैभव नाईक आहे, शिवसेनेचे आमदार, आणि भाजपचे नेते प्रमोद जठार सुद्धा आहेत. मला वैभवजींकडे जायचं आहे. वैभवजी, आज परिस्थिती अशी आहे की शिवसेना जी कैवारी म्हणते कोकणातल्या माणसांचा, ती सुद्धा महाराष्ट्रातल्या सत्तेत आहे, तुमचा मुख्यमंत्री आहे. कोकणाचे आणखीन एक कैवारी केंद्रात मंत्री बनून गेलेले आहेत. या दोघांनी हातात हात घालून कोकणासाठी आज काम करणं गरजेचं असताना राडे, लढाया, वाद विवाद या सगळ्यात कुठंतरी विकास भरकटतोय का, हा सवाल आहे. खरं तर मगाशी जठार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधासाठी आता खरं तर जाणारा विमानतळाचा रस्ता आज 40 कोटी रुपये MIDC ने मंजूर केलाय. पावसानंतर हा रस्त्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पाण्याचं सुद्धा काम 80% आता होत आलेलं आहे, 20% काम राहील. आज तिकडे लाईटची सुद्धा म्हणजे जर रात्रीचं लँडिंग केलं तर त्या ठिकाणी लाईटीची सुद्धा प्रोव्हिजन आपण या ठिकाणी करतोय. आणि मगाशी आपण सांगितले ते बरोबर आहे की विकासाला उशीर झालाय की लवकर झालाय विकास, आणि विकासाला उशीर झाला ही सत्यस्थिती आहे. खरं तर राणेंकडे गेले 15 वर्ष वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होते, राज्याचे होते, उद्योगमंत्री होते, मुख्यमंत्री होते, पण त्या कालावधीत हे विमानतळ झालं नाही, मुंबई गोवाचं चौपदीकरण झालं नाही, मुंबई रेल्वेचं विद्युतीकरण झालं नाही, असे अनेक विषय या ठिकाणी आहेत. परंतु त्या वादात न करता आता मगाशी जठारांनी सांगितल्याप्रमाणे राज्य आणि केंद्राचे जास्तीत जास्त निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसा येईल, आम्ही राज्य सरकार जास्तीत जास्त निधी कसा येईल यासाठी आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढ्या आमच्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी आपल्याकडे शासकीय वैद्यकीय मेडिकल महाविद्यालय मंजूर करून घेतलं. तर हे मंजूर केल्यानंतर त्याचं श्रेयवाद किंवा त्याला विरोध करण्याचं कोणतेच कारण नाही. हे महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजींनी पहिल्याच टप्प्यात मंजूर केलं. आज आपण आजच बघितलं असाल की कोस्टल रोड म्हणजे किनारपट्टीवर कोस्टल रोड मुंबई पासून वेंगुर्ल्यापर्यंत म्हणजे रेवसा रेवंडी रोड आहे. हा कोस्टल रोड आता जवळजवळ 60,000 कोटी रुपये यासाठी आता मंजूर झालेला आहे. ठीक आहे, मी विचारतो, वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून प्रमोदजींना मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रमोदजी, ठीक आहे, तुम्हाला कोकण जिंकायचं आहे, शिवसेनेला तिथं
खऱ्या अर्थानं एक आव्हान द्यायचं हे सगळं ठीक आहे, अनेक गोष्टी तुम्हाला करायच्यात, पण तुम्ही रेल्वे सुरू केली, रेल्वेला मोदींचं नाव दिलं. तुम्ही आता विमानतळ सुरू करताय, त्या विमानतळाच्या याच्यात सुद्धा श्रेयाचं राजकारण. प्रत्येक गोष्टीत श्रेय कशाला पाहिजे? हे सगळं लोकांना कळेल ना जे केलं त्यांनी ते. माझा विषय पूर्ण आहे का? हा, की आता परवा माननीय खासदार साहेब जे आहेत विनायक राऊत याने हे कळीची सुरुवात कशी झाली सांगतो. यांनी जर परवा एक पत्र काढलं हा, आणि 7 तारखेला याचं उद्घाटन होईल म्हणून परस्पर जाहीर करून टाकलं. हा, ऐका, एक मिनिट ऐका ना, पूर्ण ऐका. माझं म्हणणं, तुम्ही सन्माननीय खासदार आहात, तुम्ही माननीय केंद्रातले जे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आहेत यांच्याकडे बसला असतात, एक बैठक लावली असती की बाबा आमच्या सिंधुदुर्गामध्ये अशा प्रकारचं विमानतळ आहे, त्याचे उद्घाटनाची वेळ द्या. आणि आपल्या सिंधुदुर्गातले पण मंत्री योगायोगाने सिंधुदुर्गातले मंत्री कॅबिनेटमध्ये त्यांना पण तुम्ही बोलवा, आपण सगळ्यांनी मिळून एक तारीख निश्चित करूया. ही जबाबदारी कोणाची होती? ऐका ना, पूर्ण ऐका. ही जबाबदारी तुम्ही परस्पर पत्र काढून माननीय उद्धवजी तुम्हाला हे काय चिडवा-चिडवी. ठीक आहे, ते म्हणतात तुम्ही तुमच्याकडून सुद्धा कोतेपणा झालाय, मनाचा कोतेपणा झाला. अहो, चिडवा-चिडवी आहे ना ही, उगा चिडवा-चिडवी. कळ काढली राऊतांनी, कळ काढली आणि कळ काढल्यानंतर फटकारा मिळाला, राणेंनी फटकारा दिल्यानंतर आले जागेवर सगळे. नाही, फटकारा आम्हाला कोण दिला नाही. एक लक्षात घ्या की 7 तारीखला माननीय एव्हिएशन मिनिस्टर जेव्हा सिंधिया साहेब नवीन एव्हिएशन मिनिस्टर झाले तेव्हा राऊत साहेबांनी त्यांच्याकडे बैठक लावली. त्या बैठकीमध्ये DIGच्या परमिशननुसार चर्चा झाली आणि 7 तारीखपासून आजही तुम्ही बघू शकाल मुंबईमध्ये जो स्लॉट दिलाय तो 7 तारीखपासून स्लॉट दिलेला आहे. 7 तारीखपासून एअरलाइन्सला स्लॉट दिलेला आहे. 1:10 या ठिकाणी मुंबई विमानतळाचा स्लॉट दिलाय. फक्त एवढंच आहे की 7 तारीखपासून मुख्यमंत्री आणि सिंधिया साहेब यांचा अधिकार आहे तो तरी 7 तारीखला घ्यायचा, 8 तारीखला घ्यायचा, 9 तारीखला पण तुमच्या खासदारांनी बैठक लावली असती. ठीक आहे, एक गोष्ट झालेली आहे की या सगळ्यामध्ये शिवसेना असेल किंवा नारायण राणे भाजप असेल यांच्यामध्ये श्रेयवादावरून लढाई अगदी पहिल्या दिवसापासून सुरू झालेली आहे. कुरघोडीचं राजकारण झालेलं आहे. पण आज कोकणातल्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना, कोकणवासियांना आशा ही आहे, चिपीच्या राजकारणावरून चीप राजकारण करू नका. या राड्याबाजीतून, या सगळ्या ह्याच्यातून विकासाला कुठेही तुम्ही खऱ्या अर्थानं विकास कुठं खुंटणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. आणि आज कोकणाला जर मंत्रिपद मिळाली असतील, त्यांचे कैवारी सत्तेत असतील, तर त्यांनी कैवार घेऊन कोकणाचा विकास करावा हीच अपेक्षा आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण आलात, भूमिका मांडलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.